माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नाला यश। उरमोडी उपसा सिंचन योजना आणि जिहे काठापूर उपसा सिंचन योजना मधून राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी संचालक माननीय श्री कपोले यांच्याकडे केली आहे। दरम्यान दीपक आबांच्या मागणीला यश आलं असून 2 दिवसात उरमोडी पाणी राजवाडी तलावात दाखल होणार आहे। अनेक वर्षापासून राजवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून कामे झाल्यानं राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाच नव्हता। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत होतं। हा गंभीर प्रश्न घेऊन या परिसरातील गोवर्धन गोडसे, यशवंत नरळे, प्रताप नरळे, सोमनाथ नरळे व उपसरपंच सोमनाथ पुजारी आदींसह अन्य शेतकरी शिष्टमंडळाने याबाबत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांची भेट घेतली। याबाबत दीपक आबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगेचच संबंधित विभागाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांना ताबडतोब उरमोडी उपसा सिंचन योजना आणि जिहे काठापूर उपसा सिंचन योजना यामधून राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आदेश दिले। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व परिसरातील शेतकरी शिष्टमंडळानं कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली। श्री कपोले यांनीही माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन राजवाडी तलाव भरण्यासाठी कार्यवाही सुरू केली। अवघ्या 2 दिवसात उरमोडीचे पाणी राजवाडी तलावात दाखल होणार असल्यानं सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यातून आनंदाचं वातावरण पसरलं आहे।